नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। हडपसर मधील वैभव टॉकीज जवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। मुलीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। यात मृत मुलीची आई जखमी झाली आहे। निशा प्रल्हाद कुमार शर्मा वय 9 असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। या प्रकरणी संध्या कुमारी शर्मा वय 30 राहणार फुरसुंगी यांनी तक्रार दिली। त्यावरून ट्रक चालकावर हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। हा अपघात रात्री 9:30च्या सुमारास झाला। पोलिसांच्या माहितीनुसार अपघातग्रस्त ट्रकचा चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव चालवत होता, तर तक्रारदार यांच्या मुलीसह दुचाकीवरून गाडी तळाच्या दिशेला चालल्या होत्या। त्यावेळी ट्रक चालकाने त्यांना धडक दिली। यात त्या दोघी रस्त्यावर पडल्या। दोघी गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र तेथे मुलीचा मृत्यू झाला। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक तेथे न थांबता पसार झाला। त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान हडपसर गाडीतळ परिसरात शाळांचे प्रमाण अधिक आहे। मुलांना शाळेत सोडणे आणि शाळेतून घेऊन जाणे यासाठी अनेक पालक मोपेड गाड्यांचा वापर करतात। त्यामध्ये मुलांना मोपेडला पुढे उभा करण्याचे प्रमाण अधिक आहे। पालकांनी मुलांना ने-आण करताना त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक हसीना शिकलगार यांनी केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।